एक धक्कादायक बातमी गोवंडीतून। गोवंडीमध्ये शाळकरी मुलावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे। 45 वर्षीय नराधम शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केलं गेलं। गोवंडीतील नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायानं 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। मागील वर्षभरापासून आरोपीकडून विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडत होता। या घटनेची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली। या घटनेची गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांनी आरोपी राजेश महाकाळ याच्यावर गुन्हा दाखल केलाय, त्याला अटक केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, या प्रकरणी अधिकचे अपडेट, नेमकी काय या नराधमावर कारवाई केली आहे? जगदीश, ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामधनं वेगवेगळे प्रकरण ऐकू येत आहेत, अशामध्येच मुंबईमधनं गोवंडीमधनं एक प्रकरण सध्या आज जे आहे समोर आलेलं आहे। बातमी समोर आलेली आहे की एका शाळेमध्ये 45 वर्षीय शिपायांनी एका मुलासोबत जे आहे गैरवर्तन केलेलं आहे आणि याची माहिती मिळताच थेट जे आहे पोलीस स्टेशनमध्ये धाव जी आहे ती मुलाच्या पालकांनी घेतली होती। मुलाचं वय हे देखील कमी आहे आणि 45 वर्षीय एका शाळेतील शिपायांनी आणि नामांकित ही गोवंडीतली मुंबईतली शाळा आहे, त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। पॉस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। नेमके हे प्रकार का घडतायत, कोणत्या कारणांमुळे घडतायत, नेमकं हे असं का होतंय सातत्याने, याच्यावर मात्र आता संशय जो आहे तो सातत्याने घेण्यात येत आहे। बदलापूरचं प्रकरण काही महिन्याआधी झालेलं आहे, तर आता मात्र पुन्हा एकदा मुंबईत गोवंडीमध्ये असा प्रकार घडलेला आहे। याच्यामध्ये आता नेमकं त्या आरोपीची चौकशी करण्यात येत आहे की त्यांनी मागील 1 वर्षात त्या मुलाला जे आहे कोणत्या प्रकारे त्रास दिला होता, कोणकोणत्या ठिकाणी दिला होता, त्याबद्दलचे अजून पुरावे गोळा करणं जे आहे त्यासाठी आता गोवंडी पोलीस स्टेशन जे आहे आणि गोवंडी पोलिसांचे पथक जे आहेत ते आता काम करताना दिसून येत आहेत। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।